जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आरोग्य, उत्तम जीवन आणि उत्तम सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांना देव. आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे आणि तुझ्या नावाला गौरव देत आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकाला तू दाखवली, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही तुझी उपकार स्तुती करत असताना, आम्ही तुझी प्रार्थना करत असताना, प्रिय प्रभूजी, प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, प्रत्येकाला तुझ्या पवित्र अभिषेकाने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. ओ पित्या परमेश्वरा, आमच्या प्रत्येकाच्या आशक्तपणामध्ये प्रिय प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू सामर्थ्य देतोस, आम्हा प्रत्येकाला तू जीवन देतोस. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, सर्व प्रार्थना न करू देणारा दुरात्मा येशूच्या नावामध्ये काढून टाक. हो प्रभू येशू, तू प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, सर्व गोष्टींवरती तू अधिकार तू आम्हाला दिलेला आहे. आमचं जीवन तू अधिकारमय तू केलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू माझ्यासाठी, माझ्या घरासाठी आणि माझ्या सर्व बांधवांसाठी तू आशीर्वादाची केलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभूजी, तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू तू मला सहाय्य कर. मी कोणी नाही, तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे आणि तुलाच आम्ही मान, महिमा, गौरव देत आहोत. प्रिय प्रभू, आम्ही तुझे दास आहोत आणि आम्ही दासासारखं होऊन तुझी सेवा करावी, यासाठी प्रभू तू माझा आणि माझ्या परिवाराचा, प्रार्थना परिवाराचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, खरोखर परमेश्वराने तुम्हाला मला आजच्या ह्या दिवसामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. आम्हाला सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य त्या जिवंत देवाने दिलेलं आहे. आणि म्हणून आजच्या मन्नासाठी आपण काढूया पहिले थेसलोनिककर पत्र याचा 4 अध्याय 7 वचन आम्हाला सांगतं की कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केलं आहे. प्रियांनो, ह्या ठिकाणी या सकाळच्या समयी परमेश्वर देव आम्हाला पवित्रतेसाठी आम्हाला सांगत आहे. आमचं जीवन शुद्ध असावं, आमचं जीवन पवित्र असावं, आमच्या जीवनामध्ये कोणत्याही अपवित्र गोष्टी असू नये. आणि म्हणून ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. होय प्रियांनो, अजूनही काही लोक देवाच्या मंडळीमध्ये असे आहे की त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव माहिती झालेलं आहे, सर्व गोष्टी माहिती झालेल्या आहे, परंतु त्यांचं खऱ्याने तारण झालेलं नाही. त्यांचा जुना स्वभाव त्या ठिकाणी बदललेला नाही. अजूनही ते अशुद्धपणातच जीवन जगत आहे, अजूनही ते अपवित्रतेत जीवन जगत आहे, अजूनही त्यांच्या जीवनामध्ये पापाच्या गोष्टी आहे, अशुद्धतेच्या गोष्टी आहे, अंधकाराच्या गोष्टी आहे. आणि म्हणून प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केलेलं आहे. म्हणून प्रियांनो, आमचं जीवन पवित्रतेमध्ये आम्ही जगूया. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची पवित्रता आमच्या जीवनामध्ये घेऊया. आम्ही पवित्रमय जीवन जगलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही अपवित्र गोष्टी आम्ही येऊ द्यायच्या नाहीत. आणि त्यासाठी आम्हाला सकाळी उठून परमेश्वराच्या जवळ आम्ही गेलं पाहिजे. आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमचं जीव, तन, मन या सर्व गोष्टी परमेश्वराच्या पुढे समर्पित केल्या पाहिजे. जोपर्यंत आम्ही आमचा जुना स्वभाव बदलून टाकत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये पवित्रता येऊ शकणार नाही.
आणि म्हणून या सकाळच्या समय परमेश्वर देव सांगत आहे की जे पाचारण झालेले आहे आम्हाला ते पवित्रतेसाठी झालेलं आहे, अशुद्धपणासाठी झालेलं नाही. आणि म्हणून प्रियांनो, या सकाळच्या समय मी तुम्हाला आव्हान करत आहे की प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनातील अशुद्धता ही पवित्र सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला ही अशुद्धता धुवून काढली पाहिजे. आम्हाला योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तर त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आमच्या जीवनातील सर्व अशुद्धता, आमच्या जीवनातील सर्व अपवित्र गोष्टी ह्या त्याच्या पवित्र नावामध्ये काढून टाकायच्या आहे आणि त्या दुष्टाला आमच्या जीवनामधून काढून टाकायचं आहे आणि त्या जिवंत देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, या सकाळच्या समय आपण त्या जिवंत देवाने तुम्हाला आणि मला पवित्रतेसाठी पाचारण केलं आहे, ही गोष्ट आम्ही लक्षामध्ये घेतली पाहिजे. देवबाप करो, ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, ह्या छोट्याशा वचनाद्वारे तू आमच्या संगती बोललास त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित केलेला आहे. प्रभू, हा माझा सर्व प्रार्थना परिवार प्रिय प्रभू सकाळीच उठतात, सकाळीच देवाचं वचन ऐकतात. त्या प्रत्येकाद्वारे प्रिय प्रभू तुझा प्रकाश इतरांवरती असा पडू दे की प्रिय प्रभू हे तुझे लोक आहे. प्रभू, ही तुझी मंडळी आहे, हे तुझं चर्च आहे. आणि प्रभू, हे चर्चद्वारे प्रिय प्रभू तुझं कार्य या जगामध्ये होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, अनेक लोकांचे जीवन बदलण्यास प्रिय प्रभू या लोकांचा उपयोग तू करून घे. आणि प्रिय प्रभू येशू, आज जे वचन तू आम्हा प्रत्येकासाठी तू दिलेलं आहे, अशुद्धता आमच्या जीवनापासून काढून टाक, आमच्या जीवनातून हद्द पार करून टाक. आणि प्रभू, पवित्रतेसाठी तू आम्हाला पाचारण केलेलं आहे आणि तुझ्या पवित्रतेनुसार आम्ही जीवन जगावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना विनंती करत आहोत. अनेक लोक त्रासात आहेत, अनेक लोक अशुद्धतेत आहेत, अनेक लोक प्रॉब्लेममध्ये आहेत, अनेक लोक पिढेमध्ये आहेत, अनेक लोक निराशित आहेत, अनेक लोकांना नोकऱ्याचे प्रॉब्लेम आहेत. ओ पित्या परमेश्वर, अनेक तरुण तरुणींचे लग्न जमत नाही. ओ पित्या परमेश्वर, अनेक कुटुंबामध्ये कलह आहेत, अनेक लोक कुटुंबामध्ये भानगडी आहेत, अनेक लोकांच्या जीवनामध्ये कोर्ट केसेस आहेत, अनेक लोकांच्या जीवनामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत. ओ पित्या परमेश्वर, अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक मृत्यूशी झुंज देत आहेत. प्रभू, या सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने खाऊन टाकत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरत आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य उतरत आहे, प्रत्येकाला तू स्पर्श करत आहे. आणि प्रिय प्रभू येशू, आज सहभागिता घेण्यासाठी प्रत्येकाला तुझ्या मंदिरामध्ये तू घेऊन जा. होय पित्या परमेश्वरा, आणि आज जे कोणी तुझे देवाचे दास दासी तुझ्या वचनातून बोलणार आहे त्यांना तुझ्या प्रभावित पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे प्रिय प्रभू येशू ते वचन लोकांपर्यंत येऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभूजी, जसा तू आमचा सांभाळ केलेला आहे, जशा तू आम्हाला सर्व गोष्टी पुरवलेल्या आहे, तशाच प्रिय प्रभूच्या माझ्या परिवाराला देखील तू पुरवून दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, आजचा दिवस तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा कर. आजच्या दिवसामध्ये प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझं मनन करावं, आम्ही तुझ्या मार्गानुसार चालावं, यासाठी प्रभू तू आमचा ताबा तू घे. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव बाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. आमीन आमीन.